नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन मराठी युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण निघालो शर्यती बघायला. त्याच्या गावाला आलो होतो मित्राच्या. तर बघा तुम्हाला शर्यती सगळं एक्सप्लोर करतो. हे बघा पहिला गाडा आला, असा घोडा, दोन बैल आणि हे मागची दोन जोड. आता नेक्स्ट जोड पण येईल. बघा सुटला, आला 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 आला. बघा सिंगल घोडा, दोन घोडे, दोन. हा बघा कसला पळतोय, खतरनाकच. आता दुसरा एक येईल. आली दुसरी गाडी, आली 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 आली. बघा कसे पळतात, छोटे छोटेच बच्चे आहेत पण असे पळतात ना की डोळ्याचे पारणे फेट. तिथून मग आम्ही निघालो लेण्याद्रीला गणपती बाप्पाचं दर्शन करायला. अष्टविनायक मधले 8 गणपती आहेत, त्यात मधले हे 2 गणपती येतात. तो एक लेण्याद्री आणि एक ओझर, असे दोन्ही गणपती बाप्पाचे दर्शन करणार आहोत. तर तुम्ही व्लॉग एन्जॉय करा. संपूर्ण लेण्याद्रीचं तुम्हाला संपूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. गाडी वगैरे पार्क करून आम्ही लेण्याद्रीच्या पायऱ्या चढायला लागलो. इथून कसं शेजारी तुम्हाला संपूर्ण बुक स्टॉल, फूड स्टॉल वगैरे संपूर्ण भेटून जातील. म्हणजे हातातलं, गळ्यातलं वगैरे सगळं भेटून जातील. जे पाळणे दिसत आहेत, ज्या पालख्या दिसत आहेत, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण वरती सोडलं जातं. त्याचे पर पर्सन 1,500 रुपये आहेत फक्त वरती जायचे. आम्ही तर आपलं चालतच निघालो. इथून आम्ही पुढे आलो तर तिकीट काढलं 25 रुपये. संपूर्ण असा हा डोंगर आहे. डोंगरामध्ये लेण्या कोरलेल्या आहेत. संपूर्ण लेण्या ज्या आहेत त्या आतमधून संपूर्ण याच्या लेण्यांच्या आतमध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत. तर मित्रांनो, तुम्ही ब्लॉग संपूर्ण बघा. तुम्हाला संपूर्ण आम्ही लेण्याद्री एक्सप्लोर करणार आहोत आणि तिथून ओझरला जाणार आहोत. तर मित्रांनो, ब्लॉग एन्जॉय करा आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांनी जाऊन सबस्क्राईब करा. शेवटी आम्ही कसं तरी वरती आलो, एवढ्या पायऱ्या वगैरे चढून. तर आता आपण आतमध्ये जात आहोत. हे संपूर्ण असं कोरीव काम आहे दगडामध्ये. संपूर्ण असा मोठा डोंगर आहे. डोंगराच्या आतमध्ये अशा लेण्या कोरलेल्या आहेत. आपण एंट्री केलेली आहे. आतमध्ये आल्यानंतर असं एकदम एवढं थंडगार वाटत होतं की काय विचारूच नका. हे संपूर्ण खांब आतमध्ये, संपूर्ण घुमट म्हणजे संपूर्ण बनवलेलं आहे. संपूर्ण या सगळ्या बौद्धकालीन आहेत. इथून आलो आपण गणपती बाप्पाचं दर्शन करायला. संपूर्ण असं मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. तर हे बघा, हे अष्टविनायक मधले गणपती बाप्पा 8 गणपतीमध्ये येतात. मस्त बघितलं गणपती बाप्पाचं आपण दर्शन केलं. दर्शन केल्यानंतर एकदम असं मन प्रसन्न झालं. तिथून मस्त संपूर्ण प्रसाद वगैरे गणपती बाप्पाचा घेऊन बाहेर आल्यानंतर व्ह्यू बघितला तर खूपच सुंदर. वाव. संपूर्ण जुन्नर शहर, जुन्नर गाव, जुन्नर जिल्हा संपूर्ण दिसत होता. तिथून मग आम्ही बघा पालख्या, यामध्ये तुम्हाला बोललो तर 1,500 रुपये बोलतात ते. हाच पालख्या 1,500 रुपये मध्ये पर पर्सन वरती सोडतात. संपूर्ण डोंगर कोरलेला आहे ना, तो संपूर्ण दगडामध्ये कोरलेला आहे. शेवटी जाताना मस्त असा व्ह्यू बघितला आणि लागलो आपल्या पुढच्या प्रवासाला, म्हणजेच ओझरला जाण्यासाठी. ओझरला जायचे, त्यामुळे गाडी वगैरे काढल्या आणि निघालो ओझरच्या दिशेने. मित्रांनो, व्लॉग पूर्ण बघा. आता आपण ओझरला चाललेलो आहेत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आता जस्ट ओझरला पोहोचलेलो आहेत. गाड्या वगैरे पार्क केल्या आणि निघालो दर्शनासाठी जाण्यासाठी. आतमध्ये जाता आजूबाजूला ते दिसतात तुम्हाला संपूर्ण स्नॅक्स सेंटर, जेवण वगैरे करण्यासाठी तुम्हाला हे भेटून जातील इथे. आणि देवाच्या धूप, फूल, हार वगैरे घेण्यासाठी संपूर्ण स्टॉल हे आहेत. तिथून आतमध्ये आलो. संपूर्ण असा सभामंडप बघितला. सभामंडपाच्या आजूबाजूला पण तुम्हाला फूल वगैरे घ्यायचे असतील तर तिथे भेटून जातील. तिथून आतमध्ये आलो.
तर गणपती बाप्पाचं दर्शन बाहेरून पण दिलं जातं संपूर्ण टीव्ही स्क्रीन वरती. तिथून आम्ही आतमध्ये निघालो. संपूर्ण तुम्ही व्लॉग बघा, तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घडवून देईन. तुम्ही संपूर्ण व्लॉग बघा. इथे बस ऊर्जा, हस की जरा, इकडे बघून हस की. मोबाईल तर आतमध्ये घेऊन गेलो होतो, पण कुछ कारणास्तव आपल्याला काय गणपती बाप्पाच्या दर्शनाचे फोटो वगैरे घेता आले नाही. ॲक्च्युली इथे फोटो काढायला सक्त मनाई होते, तरी पण मी तुम्हाला थोडंफार गणपती बाप्पाचं छायाचित्र दाखवलंय झूम वगैरे करून. संपूर्ण मंदिराच्या बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर संपूर्ण मंदिर एक्सप्लोर केलं. संपूर्ण मंदिराचं जे पण आहे ते संपूर्ण खडकामध्ये केलेलं आहे. संपूर्ण तुम्हाला मंदिर दाखवतो. संपूर्ण मंदिर बघा. संध्याकाळी आल्यामुळे संपूर्ण मंदिराचे दिवे वगैरे लावलेले आहेत. संपूर्ण मंदिर बघून घ्या. तिथून मग बाहेर आलो. संपूर्ण गाडी पार्किंग वगैरे त्यांनी व्यवस्था वगैरे खूप छान केलेली. मंदिराच्या बाजूलाच सनसेट होत होता. सनसेट मस्त एक्सप्लोर करत असताना नदीकाठीच्या किनारी बसून तिथून मग मस्त छान आणि शांतता वाटत होती. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी लवकर जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.